लाडेरमधील ही वारकरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी डोंगर भागातून पायी चालताना आपल्याला दिसत आहेत। हीच ती पायवाट आहे जी डोंगर भागातून जात आहे। जवळजवळ 5 किलोमीटरचा हा अंतर आहे आणि हा अंतर हे वारकरी भक्त पायी चालत जात आहे। या वारकरी भक्तांच्या मनात पांडुरंगाविषयी श्रद्धा आहे, आस्था आहे, भक्ती आहे आणि ही भक्ती त्यांना पांडुरंगाच्या दिशेने नेत आहे। मार्ग थोडा खडतर आहे पण मनात पांडुरंगाविषयी श्रद्धा आहे आणि हीच त्यांची खरी ताकद आहे। नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आषाढी एकादशीनिमित्त मी आलो आहे श्री विठ्ठलवाडी चंद्रनगरमध्ये आलेलो आहे। ते मंदिर आहे आणि या मंदिरात मी आज आषाढी एकादशीनिमित्त आलो आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। खूप छान अशी परंपरा आहे, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। कवरते ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर देवी घाटेकरीण श्री गजानन बजरंग गुरुनाथ जय जय राम कृष्ण वाटेत आपल्याला ही पाण्याची तळी दिसत आहे आणि या तळीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आपल्याला दिसत आहे। ही विहीर आहे, डोंगर भागाची ही विहीर आहे। खूप खोल अशी विहीर आहे पण त्याला पाणी पुष्कळ असं प्रमाणात पाणी उपलब्ध आहे।
पांडुरंगाचे दर्शन घेऊन दिंडीत मनमुराद नाचून झाल्यानंतर लाडगडमधील हे वारकरी भक्त आता आपल्या घरी जाताना दिसत आहेत. हीच जे डोंगर भागातून जाणारी ही वाट आहे आणि या वाटेने ते परतीचा प्रवास करत आहेत. 5 किलोमीटर पायी चालून तसेच दिंडीत नाचून देखील हे भक्त आपल्याला कोणत्याही प्रकारे थकलेले दिसत नाही आहे. पाहू शकता आपण, आम्ही आषाढी एकादशी निमित्त इथं गेलो होतो श्री विठ्ठलवाडी चंद्रनगरमध्ये. आणि बघा आता आम्ही घरी निघालो आहे आणि आम्हाला आता ही अल्बी भेटलेली आहे. मित्रांनो, ही अल्बीची भाजी खूप छान असते, नैसर्गिक ही भाजी आहे मित्रांनो. आपल्या इंग्लिशमध्ये मशरूम पण बोलतात. इंग्लिशमध्ये तिला मशरूम बोलतात मित्रांनो. खरोखर खूप छान भाजी असते, कोणालाही खायला भेटत नाही मित्रांनो. आता ही भाजी आम्ही घेऊन चाललेलो आहे. म्हणजे तिथं पाहू शकता तुम्ही, पांडुरंगाने आम्हाला ही एक प्रकारचा हा महाप्रसाद दिलेलाच आहे. मित्रांनो पाहू शकता, खूप छान असा इथला हा देखावा आहे. इथं पाहू शकता तुम्ही, हा निसर्गाचा आहे, वरदानच आहे मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता, नॅचरल स्विमिंग पूल आहे इकडे. मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त आम्ही लाडगड ते श्री विठ्ठलवाडी चंद्रनगरमध्ये पायी चालत गेलो होतो. तिथे खूप छान प्रकारे दिंडी निघाली होती. दिंडी सर्वजण नाचलेले आहेत. खूप मजा आलेली आहे. खरोखर मित्रांनो, आपली ही संतांची परंपरा आहे. संतांनी आपल्याला जो हा वारसा दिलेला आहे तो वारसा आपण जोपासला पाहिजे. तर मित्रांनो, ही आषाढी एकादशी निमित्त जी व्हिडिओ दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की पहा आणि कमेंटद्वारे कळवा ही व्हिडिओ कशी वाटली. आणि जी व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.